चला आज काय बनवूया तर सगळ्यात आधी फूडी कॉर्नरमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपण आपल्या किचनमध्ये बनवतोय बटाट्याची रस्सा भाजी। या भाजीचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये आपण कांदा आणि लसूण वापरलेला नाही आहे, तर कांदा लसूण विरहित अशी ही बटाट्याची रस्सा भाजी आहे। की टेम्पटिंग पिवळा बटाटा खाऊन कंटाळा आला असेल तर ही रस्सा भाजी नक्की तुम्ही तुमच्या किचनमध्ये ट्राय करा। पण सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या ह्या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका। तर चला वेळ न दवडता पटकन आपण आपल्या किचनकडे जाऊया। कांदा लसूण न वापरता बनवूया बटाट्याची रस्सा भाजी। सगळ्यात आधी कुकरला आपण 4 बटाटे उकडवून घेणार आहोत। आता कुकरचं झाकण लावून आपण त्याला शिट्ट्या काढून घेऊ। तोपर्यंत आपण मसाला तयार करू। जिरे बडीशोप धने समप्रमाणात घेऊन दरदरीत मिक्सरला वाटून घेऊया। आता आपण कढई तापलेली आहे, त्यामध्ये 3 चम्मच भरून तुपाचे घालून घेतलेले आहेत आणि 1 चम्मच भरून मी तेलाचा वापर केलेला आहे। तुम्ही हवा असले तर नुसतं तेल किंवा तुपाचा वापर करू शकता। यामध्ये आपण खडे मसाले टाकून घेतलेले आहेत, त्याचबरोबर आपण जिरेसुद्धा ह्यामध्ये घालून घेतलेले आहेत। खडे मसाले तुपामध्ये चांगले परतले की त्यामध्ये आल्याची पेस्ट करून घालायची आहे। 1 चम्मच भरून आल्याची पेस्ट यामध्ये आपण घालून घेतलेली आहे। हे सगळे पदार्थ आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर थोडासा हिंग आणि जो दरदरीत वाटलेला जो मसाला आहे तो आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत। तुपामध्ये सगळे पदार्थ आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। आता इथे मी 4 हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा आपल्याला मस्तपैकी भाजून घ्यायचे आहेत। हिरव्या मिरचीचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। मसाला खमंग असा भाजत आला की ह्यामध्ये मीडियम साईजचे 4 टमाटर घेतलेले आहेत, ज्यांना आपण बारीक चिरून यामध्ये घालून घेणार आहोत। कांद्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे। टमाटर व्यवस्थित शिजण्यासाठी आपण झाकण ठेवून 5 मिनटं टमाटर व्यवस्थित शिजवून घेतलेले आहेत। मस्तपैकी टमाटरला मॅश करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। एकदा का टमाटर शिजले की मॅश करणं अतिशय सोपं जातं। मसाल्यामध्ये टमाटर मस्तपैकी मॅश करून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये बाकीचे मसाले ॲड करणार आहोत। तर बाकीच्या मसाल्यामध्ये अर्धा चम्मच भरून हळद वापरलेली आहे आणि 2-3 चम्मच भरून लाल तिखट वापरलेलं आहे। तिखटाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा। 1 चम्मच भरून काश्मीरी लाल मिरची पावडर, धना पावडर, जिरा पावडर आपण ह्यामध्ये घालून घेतलेलं आहे। तसंच अर्धा चम्मच भरून ब्लॅक पेपर आणि गरम मसाला घालून घेतलेला आहे। सगळे मसाले टमाटर बरोबर आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत। मस्तपैकी शिजले गेले पाहिजे, अगदी तेल सुटेपर्यंत। त्याचबरोबर थोडीशी कसुरी मेथीसुद्धा आपण ह्यामध्ये घालून घेतलेली आहे। कसुरी मेथीने खूपच सुंदर स्वाद येतो। आता उकडलेल्या बटाट्यांच्या फोडी केलेल्या आणि त्या बटाट्याच्या फोडी, कोथिंबीर, चवीला मीठ हे सगळे जिन्नस घालून आपल्याला ही भाजी मसाल्यामध्ये व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे। भाजी होत असतानाच आताच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं ना, अहो पण आपली ही रस्सा भाजी आहे, तर आपण यामध्ये आवडीनुसार आपण पाणी घालून घेणार आहोत। आवडीनुसार ह्याच्यासाठी की तुम्हाला रस्सा हा कितपत पातळ हवा आहे त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घाला। आता ही भाजी जरा दबदबीतच छान लागते म्हणून मी थोडंसंच पाणी घातलेलं आहे। वरून आपण जे आल्याचे असे काप करून घेतलेले आहेत, लांबडे लांबडे ते काप टाकून घेतलेले आहेत आणि आपल्याला आता ही रस्सा भाजी मस्तपैकी शिजवून घ्यायची आहे। एकदा का ही भाजी मस्त शिजली ना की 1 नंबर लागते। कधी कधी कांदा आणि लसूण न वापरतासुद्धा जेवण खूपच चविष्ट होतं। खरोखर खूपच मस्त अशी ही रस्सा भाजी आपली तयार झालेली आहे। आता आपली रस्सा भाजी हळूहळू तयार होती आहे। तिला अजून थोडंसं घट्ट करण्यासाठी मी हिच्यावर झाकण ठेवून हिला स्लो गॅसवर शिजवून घेतली। मस्त तवंग आलेला आहे, बघू शकता तुम्ही। आपली ही बटाट्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, ही रस्सा भाजी तुम्ही तुमच्या किचनमध्ये नक्कीच करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। चला भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये। बाय।